भारताच्या राजकारणात एखादी नवी संघटना जन्माला येते, एखादा नवा जनआंदोलनाचा चेहरा समोर येतो आणि तो अचानक सोशल मीडियावरून तरुणाईच्या मनात घुसायला लागतो. तेव्हा फक्त आंदोलन पाहायचं नसतं, तर त्यामागचं टायमिंग पाहायचं असतं, फंडिंग पाहायचं असतं, नेटवर्किंग पाहायचं असतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नरेटिव्ह कोण सेट करतोय हे पाहायचं असतं. कारण भारतात आंदोलनं अचानक जन्माला येत नाहीत, त्यामागे पॉलिटिकल डिझाईन असतं आणि म्हणूनच आज कॉकरोच जनता पार्टी नावाच्या नव्या प्रयोगाकडे अनेक जण संशयाने पाहू लागलेत. कारण या पक्षाचा संस्थापक भारतात राहत नाही, पण भारतातल्या तरुणांना आंदोलनासाठी प्रोवोक करतोय, सिस्टम विरोधात उभं राहायला सांगतोय, एस्टॅब्लिशमेंट विरुद्ध डिजिटल रेश तयार करतोय. आणि म्हणूनच आता एक प्रश्न विचारला जातोय, नेपाळ आणि बांगलादेशमध्ये जसं सोशल मीडिया ड्रायव्हन यूथ मोबिलायझेशन झालं, तसंच काहीतरी भारतात घडवण्याचा प्रयत्न सुरू आहे का? कारण पॅटर्न खूप सिमिलर दिसतोय. आधी डिससॅटिस्फॅक्शन ॲम्प्लिफाय करायची, मग एस्टॅब्लिशमेंट विरोधात अँगर तयार करायचा, मग सिस्टम बदलायला हवा असा नरेटिव्ह पुश करायचा आणि त्यातून पॉलिटिकल केऑस तयार करायचा. त्यामुळेच आता कॉकरोच जनता पार्टीच्या हेतूंवरच संशय घेतला जातोय. कारण प्रश्न फक्त आंदोलनाचा नाही, तर आंदोलनामागच्या इंटेन्शनचा आहे. आणि इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा पक्ष नेमकं कोणाला फॉलो करतो, कोणाला ॲम्प्लिफाय करतो. कारण राजकारणात तुम्ही कोणासोबत उभे राहता यावरून तुमची आयडिओलॉजी तयार होते. आणि कॉकरोच जनता पक्षाकडून वारंवार प्रमोट होणारी नावं पाहिली तर पिक्चर खूप इंटरेस्टिंग दिसते. अर्पित शर्मा, ज्यांचे वडील आम आदमी पक्षाकडून निवडणूक लढले होते आणि अवघी 1400 मतं मिळवून डिपॉझिट जप्त झालं होतं. मग मेघन दास, ज्यांना दिल्ली विधानसभा निवडणुकीत फक्त 125 मतं मिळाली. आणि मग अभिजित दिपके, ज्याने स्वतः आम आदमी पक्षाशी जवळीक कधी लपवलीच नाही. म्हणजे ते प्रश्न मतांचा नाही, प्रश्न आयडिओलॉजिकल पाईपलाईनचा आहे. कारण हे सगळे लोक एकाच इकोसिस्टममधून येताना दिसतात. अँटी एस्टॅब्लिशमेंट डिजिटल पॉलिटिक्स, आउटरीच बेस्ड मोबिलायझेशन आणि सोशल मीडियावरून नरेटिव्ह कॅप्चर करण्याची स्ट्रॅटेजी. त्यामुळेच अनेक जण म्हणायला लागलेत, हा नवा पक्ष नसून जुन्याच राजकारणाचं रिब्रँडिंग तर नाही ना? आणि या सगळ्यात अजून एक नाव वारंवार समोर येतं, ध्रुव राठी. कारण कॉकरोच जनता पक्षाकडून ध्रुव राठीला ज्या प्रकारे प्रोजेक्ट केलं जातं, त्यातून एक गोष्ट स्पष्ट दिसते, डिजिटल इन्फ्लुएन्स हीच यांची सर्वात मोठी पॉलिटिकल वेपन आहे. विशेष म्हणजे वर उल्लेख केलेल्या लोकांपैकी 2 जण भारताबाहेर राहतात, पण भारतातल्या तरुणांना आंदोलनासाठी मोटिवेट करतात. आता इथेच संशय वाढतो, कारण भारताबाहेर बसून भारतातल्या यूथला सिस्टम विरोधात उठाव करण्याचं आवाहन करणं आणि त्याच वेळी बांगलादेश, नेपाळसारखी उदाहरणं चर्चेत येणं, हा साधा योगायोग मानायचा का? कारण बांगलादेशमध्ये ही सुरुवात करप्शन विरोधातून झाली होती, नेपाळमध्येही फ्रस्ट्रेशन ॲम्प्लिफाय केलं गेलं होतं आणि मग हळूहळू पॉलिटिकल इनस्टेबिलिटी निर्माण झाली. त्यामुळेच आता काही जण थेट आरोप करतात, कॉकरोच जनता पार्टी हा फक्त राजकीय पक्ष नाही, तर भारतात जेनझी अँगर पॉलिटिकली वेपनाइज करण्याचा प्रयोग आहे. आणि म्हणूनच आता या आंदोलनावर सर्वात मोठी टीका होते की यांना खरंच युवकांच्या रोजगाराशी काही देणं घेणं आहे का? इन्फ्रास्ट्रक्चर, इकॉनॉमी, जॉब्स, एज्युकेशन या विषयांवर कन्स्ट्रक्टिव्ह रोडमॅप आहे का? की फक्त प्रोटेस्ट पॉलिटिक्स आहे? कारण आंदोलन करणं सोपं असतं, पण पर्याय उभा करणं कठीण असतं. आणि म्हणूनच आता टीका सुरू झाली आहे, बांगलादेश आणि नेपाळमध्ये जे घडलं त्याचीच पुनरावृत्ती भारतात घडवण्याचा प्रयत्न सुरू आहे का? कारण फ्रस्ट्रेशन क्रिएट करणं, व्यवस्था पूर्णपणे करप्ट असल्याचं चित्र रंगवणं आणि मग तरुणाईला परमनंटली अँग्री ठेवणं ही मॉडर्न डिजिटल पॉलिटिक्सची टेस्टेड स्ट्रॅटेजी आहे. आणि सोशल मीडिया अल्गोरिदम या स्ट्रॅटेजीला फ्यूल देतो. पण या सगळ्यात सर्वात इंटरेस्टिंग पॉलिटिकल अँगल वेगळाच आहे. कॉकरोच जनता पार्टीमुळे फायदा नेमका कोणाला होणार? कारण वरकरणी हा पक्ष सेक्युलर, प्रोग्रेसिव्ह, अँटी एस्टॅब्लिशमेंट लँग्वेज बोलतो. म्हणजे ऑब्वियस टार्गेट कोण? भाजप विरोधी मतदार. आणि म्हणूनच आता काही पॉलिटिकल ॲनालिस्ट म्हणायला लागलेत, हा प्रयोग अप्रत्यक्षपणे भाजपलाच फायदा करून देईल. कारण हिंदुत्ववादी मतं ट्रेडिशनली कन्सोलिडेट होतात, पण सेक्युलर, लिबरल, प्रोग्रेसिव्ह मतं ती आधीच फ्रेगमेंटेड आहेत. काँग्रेस, आप, डावे, रिजनल सेक्युलर पार्टीज आणि आता त्यात आणखी एक अँटी सिस्टम पक्ष, म्हणजे अपोजिशन वोट आणखी डिवाइड होण्याची शक्यता. आणि पॉलिटिक्समध्ये वोट स्प्लिट म्हणजे इनडायरेक्ट फायदा रुलिंग साईडला. त्यामुळेच आता एक थिअरी जोर धरते, कॉकरोच जनता पक्ष ही भारताची डायरेक्ट नाही, पण इनडायरेक्ट बी टीम ठरू शकते. कारण भाजपला हरवण्यासाठी अपोजिशन युनिटी लागते आणि अशा नवीन एक्सपेरिमेंट्समुळे अपोजिशन वोट आणखी तुटू शकतं. आणि इथेच आम आदमी पक्षाचा अँगल सगळ्यात महत्त्वाचा ठरतो. कारण कॉकरोच जनता पक्षाचा आप इकोसिस्टमशी संबंध लपून राहिलेला नाही. अभिजित दिपके स्वतः आपच्या कम्युनिकेशन इकोसिस्टममध्ये काम केलेला चेहरा आहे. त्याचे जुने ट्विट्स, जुने फोटोज, जुने कनेक्शन सगळं अवेलेबल आहे.
मनीष सिसोदियांसोबतचे त्यांचे फोटो समोर आले आणि लोकांनी लगेच प्रश्न विचारायला सुरुवात केली, हा खरंच इंडिपेंडेंट एक्सपेरिमेंट आहे की आपचाच व्हर्जन 2.0 आहे? कारण भारतीय मेनस्ट्रीम मीडिया सांगते की या पक्षाचा जन्म CJI सूर्यकांत यांच्या टिप्पणी विरोधातून झाला. पण अनेकांना ही स्टोरी इनकम्प्लीट वाटते, कारण पॉलिटिकल टायमिंग खूप काही सांगून जातं. 2012 मध्ये सुद्धा देशाने असंच काही पाहिलं होतं. तेव्हा अरविंद केजरीवाल अँटी एस्टॅब्लिशमेंट क्रुसेडर म्हणून समोर आले होते. भ्रष्टाचार विरोधी आंदोलन, जनलोकपाल, सिस्टम चेंज आणि मग त्या मुवमेंटमधून आपचा जन्म झाला. आज अनेकांना वाटतंय अभिजित दिपकेला त्याच टेम्पलेटवर प्रोजेक्ट केलं जाते. सोशल मीडिया फर्स्ट पॉलिटिक्स, डिजिटल आउटरेज, मीम वॉरफेअर, अँटी एस्टॅब्लिशमेंट ब्रँडिंग सगळं खूप फॅमिलियर वाटतंय. फरक एवढाच, त्यावेळी फेसबुक, ट्विटर डॉमिनंट होतं, आज यूट्यूब रील्स इकोसिस्टम डॉमिनंट आहे. आणि आपची आजची अवस्था पाहिली तर हा संशय अजून वाढतो. दिल्लीची सत्ता गेली, मोठे चेहरे दूर गेले, PR मशिनरी कमजोर झाली आणि ध्रुव राठीसारखे डिजिटल इन्फ्लुएन्सर सुद्धा डिक्लाइन क्रेडिबिलिटी थांबवू शकले नाहीत. त्यामुळे आता कॉक्रोच जनता पार्टी हा आपचाच दुसरा पॉलिटिकल प्रयोग आहे का, असा प्रश्न विचारला जातोय. म्हणजे डायरेक्ट पॉलिटिक्स ऐवजी इनडायरेक्ट यूथ मोबिलायझेशन, डायरेक्ट पार्टी ब्रँडिंग ऐवजी अँटी सिस्टम ब्रँडिंग. कारण ब्रँड डॅमेज झाला की नवीन ब्रँड लॉन्च केला जातो. ही मार्केटिंगची बेसिक स्ट्रॅटेजी आहे आणि पॉलिटिक्स आज प्युअर मार्केटिंगवर चालतं. अभिजित दिपकेचा बॅकग्राऊंड सुद्धा त्यामुळे चर्चेत आलाय. महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगरचा मुलगा, पुण्यात जर्नलिझम शिकलेला, नंतर आपच्या सोशल मीडिया टीममध्ये काम केलेलं, डिजिटल कॅम्पेनिंग, मीम नरेटिव्स, ऑनलाईन प्रोपोगंडा या सगळ्यावर काम केलेलं आणि आता बॉस्टन युनिव्हर्सिटीमध्ये पब्लिक रिलेशन्स शिकणारा. म्हणजे कम्युनिकेशन स्ट्रॅटेजी, डिजिटल इन्फ्लुएन्स, पब्लिक परसेप्शन या सगळ्याचं ट्रेनिंग असलेला चेहरा. त्यामुळेच क्रिटिक्स म्हणतात हा स्पॉन्टॅनियस आंदोलनकर्ता नाही तर प्रोफेशनली डिझाईन पॉलिटिकल कम्युनिकेटर आहे. आणि इथेच शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा अँगल समोर येतो, राघव चड्डा आणि आपमधून दूर गेलेली अर्बन यूथ. कारण गेल्या काही वर्षात आपची अर्बन एस्पिरेशनल इमेज कमकुवत झाली, पण तीच तरुणाई पुन्हा नव्या पॅकेजिंगमध्ये कनेक्ट करण्यासाठी हा नवीन प्रयोग सुरू आहे का? म्हणजे डायरेक्ट आप ब्रँडिंग टॉक्सिक झाली म्हणून इनडायरेक्ट यूथ मुवमेंट उभं केलं जात आहे का, अशी चर्चा सुरू झाली आहे. कारण पॉलिटिक्समध्ये फेसेस बदलतात पण इकोसिस्टम कायम राहते. आणि म्हणूनच आज कॉक्रोच जनता पक्ष हा फक्त नवा पक्ष म्हणून पाहिला जात नाहीये, तर एक पॉलिटिकल एक्सपेरिमेंट म्हणून पाहिला जातोय. प्रश्न हा नाही की हा पक्ष यशस्वी होईल की नाही, प्रश्न हा आहे की भारतात डिजिटल रेव्होल्यूशनच्या नावाखाली पॉलिटिकल डिस्टॅबिलेशनचा नवा मॉडेल तयार होतोय का? कारण आज आंदोलन सोशल मीडियावर जन्म घेतं, रील्सवर वाढतं, इन्फ्लुएन्सर ॲम्प्लिफाय करतात आणि मग रस्त्यावर उतरायला सुरुवात होते. म्हणूनच आता देशात अनेक जण एकाच प्रश्नाचं उत्तर शोधतायत, हा खरंच तरुणांचा स्पॉन्टॅनियस आवाज आहे की केअरफुली इंजिनियर्ड पॉलिटिकल प्रोडक्ट? कारण भारताच्या राजकारणात एक गोष्ट कायम खरी ठरते, जेव्हा कुणी स्वतःला सिस्टम विरोधातला सर्वात निष्पक्ष योद्धा म्हणून प्रोजेक्ट करायला लागतं, तेव्हा पडद्यामागे कुठलं ना कुठलं पॉलिटिकल सिस्टम आधीपासून काम करत असतंच. दरम्यान या सर्वाबद्दल तुम्हाला काय वाटतं, कमेंट करून नक्की कळवा. तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्रला सबस्क्राईब करा. धन्यवाद.